नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत आणि बांगलादेशला जोडणाऱ्या आकाशवाणीच्या मैत्री वाहिनीचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शुभारंभ. दहशतवादाच्या उच्चाटनासाठी संपूर्ण जगानं एकत्रित येण्याची गरज, राजनाथ सिंह. देशभरातल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सामूहिक राष्ट्रगीतानं याद करो कुर्बानी कार्यक्रमाचा समारोप. प्रसारमाध्यमांनी भडक वार्तांकन न करता जबाबदारी आणि विश्वासार्हतेचं भान बाळगावं, व्यंकय्या नायडू. महाराष्ट्र तेलंगणा राज्यादरम्यान मेडिगट्टा धरणाबाबत सामंजस्य करार, राज्यातल्या एकाही गावाचं विस्थापन नाही. राज्यातल्या विमान वाहतुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रीय नागरी हवाई मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार. दाऊद इब्राहिमचे पाकिस्तानातले 6 पत्ते खरे असल्याची संयुक्त राष्ट्रसंघाची माहिती. आणि उत्तर भारतातल्या अनेक राज्यात पूरस्थिती गंभीर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांचं बचाव कार्य सुरू. आणि आता सविस्तर वृत्त. भारत आणि बांगलादेश या दोन्ही राष्ट्रांना जोडणाऱ्या आकाशवाणीच्या मैत्री या नवीन वाहिनीचं आज कोलकाता इथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुभारंभ केला. कोलकाता आकाशवाणी केंद्रावरून बंगाली भाषेत ही सेवा सुरू केली जाणार आहे. दोन्ही देशांदरम्यान मैत्रीचा सेतू बांधण्यास ही सेवा उपयुक्त ठरेल. या वाहिनीच्या मदतीनं सार्कचे उपक्रम दोन्ही देश एकत्रित राबवू शकतील असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला. बंगाली संस्कृती, इतिहास, नकाशा आणि भौगोलिक परिसरामुळे बंगाल आणि बांगलादेश यांच्यात अनोखे बंध आहेत. हे बंध या वाहिनीमुळे अधिक दृढ होतील असं राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपतींच्या हस्ते भारत चेंबर ऑफ कॉमर्सच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. त्याशिवाय आज आणि उद्या राष्ट्रपती पश्चिम बंगालमधल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याचं राष्ट्रपती भवनानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण जगानं एकत्र आलं पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथे एनएसजीच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. दहशतवादाच्या समस्येची झळ संपूर्ण जगाला बसत असून त्याच्या उच्चाटनासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एनएसजीकडून होत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. पठाणकोट हवाई तळावर झालेल्या हल्ल्याच्या वेळी या दलाच्या कमांडोंनी जीवाची बाजी लावून या तळाचं रक्षण केलं. त्यांच्या या कामगिरीचा देशाला अभिमान असून ही कामगिरी या दलात सहभागी होण्याची प्रेरणा युवकांना देत आहे असं ते म्हणाले. दरम्यान राजनाथ सिंह उद्या जम्मू काश्मीरला भेट देणार असून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. देशाच्या 70व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या याद करो कुर्बानी कार्यक्रमाचा आज समारोप झाला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशभरात विविध ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभरात सुमारे 15 लाख शालेय आणि 40,000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आज एकाच सुरात राष्ट्रगीत गायलं. राज्यातही अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. बीड जिल्ह्यातल्या विविध शाळा आणि महाविद्यालयात आज सामूहिक राष्ट्रगीत कार्यक्रम आयोजित केला होता. कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठातही आज सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आलं. शिवाजी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातल्या सुमारे 7,500 विद्यार्थी, शिक्षक तसंच नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातल्या वाडकी इथे एका विशेष कार्यक्रमाअंतर्गत काढण्यात आलेल्या रॅलीचा प्रारंभ खासदार दिलीप गांधी यांनी केला. स्वातंत्र्य लढ्यातल्या क्रांतिकारक आणि शहीदांच्या कुटुंबियांसोबत केंद्र सरकार खंबीरपणे उभं असून त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण आज नागपूर शहरात आलो आहोत असं प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी नागपूर इथे आयोजित कार्यक्रमात सांगितलं. प्रसारमाध्यमांनी वार्तांकन करत असताना देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करता कामा नये. बातम्या अतिरंजक पद्धतीने सादर केल्या जाऊ नयेत. तसंच विश्वासार्हता आणि जबाबदारीचं भान पाळलं जावं असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथल्या दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्रांना त्यांनी भेट दिली. त्यानंतर दोन्ही ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना संबोधित करताना ते आज आकाशवाणी भवन इथे बोलत होते. प्रसारमाध्यमांनी सांस्कृतिक मूल्यांना अधोरेखित करण्याची गरज असून कर्मचाऱ्यांमध्येही विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. हे करत असताना अथक परिश्रमांशिवाय पर्याय नाही असंही ते म्हणाले.
महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांमधून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर प्रस्तावित असलेलं मेडीगट्टा धरण आणि बंधाऱ्यांच्या संदर्भात आज आंतरराज्यीय सामंजस्य करार झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत मुंबईत हा करार झाला। या करारामुळे सुमारे 30,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून उपसा सिंचन योजनांना बारमाही शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध होणार आहे। या कराराअंतर्गत चनाखा, कोर्टा आणि तुमडीहेटी या बंधाऱ्यांचं आणि मेडीगट्टा धरणाचं काम सुरू होऊ शकेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना या धरणाचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या धरणामुळे राज्यातलं एकही गाव विस्थापित होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। राज्यात विमान वाहतुकीला चालना देण्यासाठी सरकारनं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाशी आणि भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाशी आज सामंजस्य करार केला आहे। या करारामुळे राज्यातल्या प्रलंबित विमानतळाचा तात्काळ विकास करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं। केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्यासह विमान वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। शिर्डी, अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विमानतळ उभारणीचा प्रस्ताव असून राष्ट्रीय विमान वाहतूक धोरणात या 10 विमानतळांचा समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे। शिर्डी विमानतळाचं काम नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होईल, तर पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर इथे नवं विमानतळ बांधण्यासाठी सप्टेंबर महिन्यात पाहणी केली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले। जागतिक आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताला सध्या विकासाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत असं मत केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं। ते आज मुंबईत इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या परिषदेत बोलत होते। भारतीय कंपन्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। सरकारनं मेक इन इंडिया कार्यक्रम सुरू केला असून आपली उत्पादनं उत्तम गुणवत्तेची आणि निर्दोष असतील याची काळजी घेतली जात आहे असं गोयल म्हणाले। कामात अचूकता आणि संशोधनावर भर देण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे पर्यावरणासह सर्वच क्षेत्रात शाश्वत विकास होत आहे असंही गोयल यांनी सांगितलं। 2022 पर्यंत 100 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा निर्मिती करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले। सिंचनासाठी वापरले जाणारे पंप 30-40 वर्ष जुने असून ते मोठी ऊर्जा खर्च करतात, त्यामुळे लवकरच हे पंप बदलले जातील असं आश्वासन गोयल यांनी दिलं। गंगा आणि इतर नद्यांमध्ये औद्योगिक कारखान्यांमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी कठोर कायदे आणण्याचा सरकारचा विचार आहे अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांनी आज नवी दिल्लीत दिली। केवळ दंडात्मक कारवाई न करता त्या पलीकडे शिक्षा करण्याची तरतूद या कायद्यात असेल असंही दवे म्हणाले। नदी जोडणी प्रकल्पात केवळ चर्चेत वेळ न घालवता त्यातल्या वादग्रस्त मुद्द्यांचा अभ्यास करून ते सोडवण्यावर सरकारचा भर असेल असंही ते म्हणाले। गंगा नदीत कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। गंगा शुद्धीकरणाचं काम योग्य दिशेनं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। देशातल्या सर्व नद्यांच्या संवर्धनासाठी या नद्यांची यादी तयार करून त्यानुसार कार्यक्रम हाती घेतला जाईल असं दवे म्हणाले। देशातल्या चित्रपटसृष्टीशी निगडीत पुरातन वारशाचं जतन करण्याच्या कामी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय सर्व राज्य सरकारांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य करायला वचनबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांनी दिली आहे। पुण्यातल्या राष्ट्रीय फिल्म संग्रहालय इथे आज ते बोलत होते। देशातल्या चित्रपटांशी संबंधित सर्व पुरातन वैभवाचं जतन करण्यासाठी सर्व राज्य सरकारं मोठं कार्य करू शकतात असं ते म्हणाले। यामुळे युवा वर्ग आणि बालकांपर्यंत त्याचा प्रसार करता येईल आणि नवीन पिढीलाही या ठेव्याचा आस्वाद घेता येईल असं मित्तल यांनी सांगितलं। कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचं पाकिस्तानातलं वास्तव्य सिद्ध करण्यासाठी भारतानं त्याच्या पाकिस्तानातल्या ठाव ठिकाणांबाबत दिलेल्या 9 पत्त्यांपैकी 6 पत्ते दाऊदचेच असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघानं स्पष्ट केलं आहे। संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा मंडळानं याचा पाठपुरावा केल्यानंतर हा खुलासा केला आहे। दाऊदनं पाकिस्तानात आश्रय घेतल्याचं भारताचं ठाम मत असून त्याला दुजोरा देण्याकरता गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातच भारतानं दाऊदच्या पाकिस्तानातल्या 9 ठिकाणांबाबत संयुक्त राष्ट्रसंघाला माहिती दिली होती। संयुक्त राष्ट्रसंघाच्या या स्पष्टीकरणामुळे सत्य समोर आलं असून भारताला ते आधीपासूनच ठाऊक असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे। कचऱ्याचं वर्गीकरण आणि व्यवस्थापन करण्यासंदर्भात राज्य सरकारनं मुंबई, पुण्यासह सर्व महानगरपालिका आणि नगर परिषदांना 15 दिवसात निर्देश द्यावेत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत।
या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी कचरा व्यवस्थापन तज्ञ श्रीकृष्ण भागवत आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. हे कचरा वर्गीकरणाच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय नेमका काय आहे आणि थेट न्यायालयानं हस्तक्षेप ह्याच्यामध्ये करण्यामागचं नेमकं कारण काय आहे? वास्तविक सुप्रीम कोर्टाने या अगोदरच मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली होती. डिसेंबर 2003 ही शेवटची तारीख होती. पण हे काम अतिशय मंद गतीने चालत असल्यामुळे, कारण आपण लोकशाहीचा वारसा जपतो आणि म्हणून याला उशीर झाला थोडाफार, पण त्या दिशेने पावलं पडली होती. ती असमाधानकारक वाटल्याने पुण्यातले जागरूक नागरिक यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला कोर्टामध्ये आणि कोर्टाने त्यांचं म्हणणं मान्य केलं की ही कामं का होत नाही आणि म्हणून त्यांनी राज्य सरकारांना हे आदेश दिलेले आहेत आणि आता त्याप्रमाणे कामं सुरू होतील. कारण 15 दिवसाच्या मुदतीत त्यांना हे द्यावं लागणार आहे की ते काय करणार आहेत याची स्पष्ट रूपरेषा स्पष्ट होईल. मग हे आदेश नेमके काय दिलेले आहेत? हे आदेश मुख्यत्वे करून जे दिले ते कचऱ्याचं वर्गीकरण जिथे कचरा उत्पन्न होतो त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने वाहतूक आणि संचलनाची जबाबदारी पार पाडायची आहे. आणि या बाबतीत न्यायालयाने नेमकी एक मार्गदर्शक तत्व जी सांगितलेली आहेत ती नेमकी काय सांगितलेली आहेत? वास्तविक न्यायालयाने म्हणजे पूर्वीची जी मार्गदर्शक तत्व आहेत ती अशीच आहेत की ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो त्या ठिकाणी नागरिकांनी स्वतः ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवावा, त्याची वाहतूक नगरपालिकांनी वेगळी करावी आणि कचऱ्यावर प्रक्रिया करून डम्पिंग ग्राउंडवर कचरा कमीत कमी जाईल हे बघावं, अशी ती मूळ तत्व होती. पण मग आता हे जे ह्यांनी सांगितलेलं आहे तर नेमकं आता सरकारची भूमिका काय असेल? हे नेमकं कसं अंमलात कसं येऊ शकतं? आता सरकारने त्यांचं काम म्हणजे न्यायाधीशांनी त्यांचं काम केलेलं आहे. आता जबाबदारी आहे सरकारची. म्हणजे मग ते परिपत्रक काढणार, ती परिपत्रक सगळ्या नगरपालिकांना जाणार, त्याच्यामध्ये काही तत्व दिलेली असतील जी कोर्टाने काल डिटेल सांगितलेली असतील आणि त्याप्रमाणे काम होतंय की नाही, अंमलबजावणी होते की नाही याबाबत त्यांना काहीतरी योजना करावी लागणार आहे की हे कामावरती कसा काय कंट्रोल राहील. पण मग याची व्यवस्था आता नेमकी कशी करायला पाहिजे? आता याच्यामध्ये तुम्ही याच्यातले तज्ञ आहात. 15 दिवसामध्ये यांना सगळं उभं करायचंय, कसं हे करू शकतात? आपला नेमका सल्ला काय, काय करायला पाहिजे? कसं करू शकतात हे आपण सांगू शकतो, पण ते किती दिवसात होईल याची गॅरंटी आपण नाही देऊ शकत. कारण काय आहे की हे सगळं कचरा ही सामूहिक जबाबदारी आहे सर्वांची, नागरिकांची, प्रशासनाची आणि राजकीय पाठिंब्याची गरज आहे याला. त्यामुळे परिपत्रक काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी किती लवकर होते हेच फक्त बघावं लागेल. मग आता ह्याच्यासाठी काय आपण उपाययोजना काय सुचवू शकतो? उपाययोजनाच्या ऑलरेडी चालू होत्याच आमच्या खरं म्हणजे, पण त्याच्यात आता गतिमानता आणावी लागेल. म्हणजे ह्या सर्व बाबी नागरिकांपर्यंत पोहोचवायच्या की कचऱ्याचं वर्गीकरण का करायचं, याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, नगरपालिकांना याचे फायदे तोटे काय आहेत, त्यांचं कुठे बचत होईल आणि ते सरकार आपल्या नियमाच्या चौकटीत बसून, कारण आपण मुळातच सुरुवात चुकीची करतो की कचरा वेगळा करा, सेग्रिगेट द गार्बेज, हे चुकीचं आहे. डोंट मिक्स द गार्बेज असं पाहिजे. कचरा मिसळूच नका, म्हणजे वेगळा करण्याचा प्रश्न येणार नाही. तो टाकतानाच 2 भागामध्ये टाकावा आणि ओल्या कचऱ्यावर प्रशासनाने खत प्रक्रिया करावी, बायोगॅस करावा. अगदी बायोगॅसचं छोटंसं उदाहरण दिलं तर 2 टनापासून तुम्हाला 3 सिलेंडर गॅस आणि 10 किलोवॅट वीज मिळते आपल्याला, म्हणजे 1000चे 10 दिवे आपण लावू शकतो. तर हे सगळं वाचेल, इंधन वाचेल आणि शिवाय हे एक उत्पन्नाचं साधन होईल. कारण कार्बन क्रेडिट पण यांनी मिळू शकेल तर त्यांनी गॅस प्रकल्प केला. जर खत केलं तर बगीच्यांना खत किंवा आपल्याला आपला शेतीप्रधान देश आहे, आपल्याला खत हवं आहे, तर बाकीचे खतं न वापरता हे चांगल्या प्रतीचं खत जर त्यांना दिलं गेलं तर उत्पन्नही वाढेल आणि निसर्गाला आपण काहीतरी देणं लागतो हे देणं पण होईल. निसर्गाने आपण घेतो पण देत काही नाही. पण म्हणजे कचऱ्यातून सुद्धा संपत्ती मिळू शकते, हा एक कुठेतरी हा विचारच आपण देण्याची गरज आहे असं वाटतं तुम्हाला? हो, मग तोच तर आम्ही म्हणजे ज्यावेळेला प्रबोधन करतो लोकांना त्यावेळेला हेच सांगतो की गार्बेज इज गोल्ड आणि कचरा पेटी म्हणू नका, त्याला तुम्ही सोर्स बिन म्हणा. कारण त्याच्यामध्ये सोर्स आहे की तिथे मुंगी, किडे, नंतर बकरी हे सगळे जातात त्या ठिकाणी, माणूस सुद्धा जातो कचरा वेचायला. म्हणजे असं काही तिथे आहे की हे सगळे लोक तिथे जमतात. मग त्याला कचरा कुंडी का म्हणतात? दॅट इज अ सोर्स बिन. मग त्याच्यातल्या कुठल्या सोर्सचा कसा उपयोग करून घ्यायचा आहे? आपल्याकडे बरेचसे लोक आहेत, समाजसेवी संघटना आहेत,
त्यांचा आधार कसा घ्यायचा हे शासनाने जे परिपत्रक पहिलं काढलं होतं 2000वर अवलंबून, त्याच्यामध्ये ते नमूद केलेलं आहे. नंतर 10 साली काढलाय, 12 साली काढलाय. म्हणजे मार्गदर्शन होत आहे, पण त्याची अंमलबजावणी कडकपणे व्हायला पाहिजे. हा एक प्रकारचा त्रिकोण आहे. निवडून आलेले लोक, ज्यांनी निवडून दिलं ते आणि अधिकारी, हे तिघं जर एकत्र आले तर कुठलाही आमचा प्रकल्प यशस्वी होईल. या तिघांपैकी एकही बाजू लंगडी झाली तर मग आता जे आपल्याला दिसत आहे त्याप्रमाणे विलंब होत आहे. पण अतिशय म्हणजे ही अतिशय विक्राळ अशी समस्या झालेली आहे असं आपण म्हणू शकतो कचऱ्याची, की कोणालाच कचरा नकोय, पण तो तर कचऱ्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे हेही आपण सांगू शकतो. बरोबर आहे ना. आपण आतापर्यंत कचऱ्याला कचरा म्हणून बघितलं आणि म्हणून आता कचरा आपला कचरा करायची वेळ आलेली आहे. तर त्याच्या आधी जर आपण त्याच्यावर कंट्रोल केला आणि प्रभावीपणे केला, त्यात कठीण असं काही नाहीये, कारण आपल्याला त्याची सवय नाही म्हणून ते कठीण वाटत आहे. परदेशामध्ये लहान मुलांपासून शिकवण्यात येतं. आपल्याकडे अजून तो एन्व्हायरमेंट सब्जेक्ट जो आम्ही आणला होता त्याची तीव्रता लक्षात न घेता त्याचे 3-13 वाजवून टाकले आणि आता तो मोडून तोडून भूगोला सायन्स अशा वास्तविक मुलांना नाही सांगायला पाहिजे. मुले हे येणारे उद्याचे नागरिक आहेत आणि चांगले नागरिक तयार व्हायला हवेत. म्हणून मी माझ्याकडनं प्रयत्न करून जवळपास 7,500 लेक्चर मी संबंध महाराष्ट्रात शाळांमध्ये दिले की हे मुलं पुढे आमचे नागरिक होतील. म्हणजे थोडक्यात ह्याच्यामध्ये जनजागृती कचऱ्याच्या समस्येच्या बाबतीत, आणि थोडक्यात तुम्ही आम्हाला एक सांगा की प्रत्येक घराघरामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावायची झाली तर नेमकं काय करायला पाहिजे? अगदी सोपे आम्ही त्याच्याबद्दल हे काढलेले आहे. एक जादूची बादली म्हणून काढलेली आहे आमच्या पर्यावरण संस्थेने. त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचा कचरा टाकला तर त्याचं विघटन होऊन त्याचं खत उत्पन्न होईल, वास येत नाही त्याच्यापासून, आणि अगदी सुबक आहे, दिसायलाही लहान आहे, जागाही जास्त लागणार नाही. आणि अशा प्रकारे प्रत्येक घटाचा 1 किलो कचरा जर कमी झाला तर सोसायट्यांमधून असा कितीतरी किलो कचरा असतो आमचा कमी होईल. थेंबे थेंबे तळे साचे. एकदम मोठे प्रयोग करायचे नाही. आणि सुप्रीम कोर्टाच्या तशा गाईडलाईन्स पण आहेत की विकेंद्रीकरण करा, प्रत्येक भागामध्ये असे काही प्रकल्प करा, गॅस प्रकल्प, खत, म्हणजे जिथला कचरा तिथेच चिरवा जाईल. त्यामुळे तुमचं वाहतूक खर्च वाचेल, तिथल्या लोकांचा जे काही कचरा आहे तो तिथेच जाईल आणि आम्हाला डम्पिंग ग्राउंडची गरजवर भागणार नाही. कारण ओला कचरा आपोआप झाल्यावर सुका वेगळा पडेल, त्याला लॅकपिकरला जर दिला किंवा कचरा वेचक लोकांच्या संस्थेला दिला तर तो तिकडे जाईल. फक्त 10 ते 20% जो इनर्ट कचरा आहे, डेब्रिस किंवा माती, पण हे पण रिसायकल आहे. खड्ड्याच्या ठिकाणची भरणी होऊ शकते. आणि आजकाल तर कॉन्क्रीटच्या मटेरियलपासून आम्ही ते ठोकळे आणि टाईल्स हे पण बनवता येतात. म्हणजे एव्हरीथिंग इज रिसायकल, प्लास्टिक इन्क्लुडिंग प्लास्टिक. खूप छान तुम्ही माहिती दिलीत आणि खूप चांगली सूचना दिली. तेव्हा आता या क्षणापासून प्रत्येक घरामध्ये ओला कचरा जिरवण्याची आपण मोहीमच हाती घ्यायला पाहिजे आणि आपण इथे आलात, खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. नमस्कार. बातम्यांकडे वळूया. राज्याचं ऊर्जा संवर्धन धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. या धोरणामुळे ऊर्जा कार्यक्षमतेच्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळणार आहे. प्रस्तावित धोरणाचा आराखडा महाऊर्जाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून हे धोरण अधिक सक्षम आणि अभ्यासपूर्ण होण्यासाठी तज्ज्ञांच्या सूचना मागवण्यात येत असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. ऊर्जा संवर्धन कायदा 2001 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं, त्यासाठी राज्यात आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा निर्माण करणं, कार्बन उत्सर्जन कमी करणं, त्याचप्रमाणे वीज, तेल, गॅस बचतीमुळे सरकारवरचा अनुदानाचा बोजा कमी करणं ही या धोरणाची प्रमुख उद्दिष्ट आहे. कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक हे तिन्ही घटक प्रशासन आणि जनता यांच्यातला महत्वाचा दुवा आहे. या घटकांनी योग्य पद्धतीनं शासकीय योजना राबवून सक्षमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिल्यास एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असा विश्वास पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला. धुळे इथे आयोजित ग्रामविकास परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. सामान्य जनतेला लाभ मिळावा यासाठी सरकारनं 61 कायदे रद्द केले असून शेतकऱ्यांच्या हिताचं काम शासन करत असल्याचं जानकर यांनी सांगितलं. यावेळी धुळ्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, मनपा आयुक्त संगीता धायगुडे, महापौर कल्पना महाले उपस्थित होते. मुंबईत मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस या अत्यंत गजबजलेल्या स्थानकात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं माफक दरात वातानुकूलित विश्रांतीगृह सुरू केलं आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत याविषयी माहिती दिली. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात या विश्रांतीगृहाचं उद्घाटन केल्याचं पाटील यांनी सांगितलं. प्रवाशांना आपल्या तिकिटाच्या पीएनआर क्रमांकाद्वारे संकेतस्थळावर या वातानुकूलित शयनगृहाचं आरक्षण करता येईल. तसंच 48 तासांपर्यंत याची वैधता राहील असं ते म्हणाले.
ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडच्या नाणेघाट परिसरातल्या 10 ते 12 गावात बिबट्याची दहशत पसरली असून या बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश वन विभागानं दिले आहेत. मुरबाडमधल्या सोनाळे, सिंगापूर, पलू आदी 10-12 गावात या बिबट्यानं गेल्या काही दिवसांपासून धुडगूस घातला असून त्याच्या हल्ल्यात 2 गावकऱ्यांसह काही जनावरांचे बळी गेले आहेत. या दहशतीमुळे स्थानिक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायला घाबरत आहेत. आता आमच्या गावचे गुराखी जे राघव कवटे आणि त्यांचे बाकीचे जे जोडीदार होते ते गायी चरायला घेऊन रानामध्ये गेले होते. तर त्यांना समोरून वाघ येताना दिसला आणि गायीला त्यांनी पकडल्यानंतर ती गाय समोर पडलेली दिसली तर ते थोडे बाजूला झाले. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी दुसऱ्या गायीवर अटॅक केला. तर त्याने आम्हाला गावामध्ये कळवल्यानंतर आम्ही पोलीस निरीक्षक गिरीसाहेब आणि आम्ही ग्रामस्थ बरेचसे मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आमची एवढी मागणी आहे की फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत, गनधारी, बंदूकधारी अधिकारी आहेत, त्यांनी येऊन तिथे जागेवर आम्ही त्यांच्या बरोबर येऊ, तुम्हाला जागा दाखवू, तुम्ही तिथं तुमच्या पद्धतीने मांडणी करा आणि ते बिबट्याची काहीतरी विल्हेवाट लावा, एवढी आमची मागणी आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडीसह स्थानिक पोलीस आणि वन कर्मचाऱ्यांनी 4 पिंजरे लावून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र या बिबट्यानं त्यांना सातत्यानं हुलकावणी दिली. या बिबट्याच्या हल्ल्यात वनाधिकारी हिरवे हे देखील जखमी झाले असून त्यांना मुरबाडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संध्याकाळच्या वेळी गावकऱ्यांनी शक्यतो बाहेर न पडण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. स्थानिक लोकांना या परिस्थितीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला. गडचिरोली जिल्ह्यातल्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं पोलिसांच्या मदतीनं आतापर्यंत पुरात अडकलेल्या 14 जणांचे प्राण वाचवले आहेत. एसएमएसच्या माध्यमातून नागरिकांना पूरस्थितीची माहिती दिली जात असून पोलिसांच्या सहकार्यानं आपत्ती व्यवस्थापन विभाग चांगलं काम करत आहे. बारा जुलै 2016 रोजी सकाळी 9:30च्या आसपास फोन आला की अशी एक नाव उलटलेली आणि काही लोक पाण्यात बुडालेले आहेत. तर तातडीने आम्ही घटनास्थळी हजर झालो आणि स्थानिक लोकांच्या मदतीने त्या छोट्या बोटी टाकून त्या लोकांना 12पैकी 10 लोकांना वाचवण्यात आलं. 2 लोक मिळून नाही आले. त्यांचा जवळजवळ शोध घेण्यात आला. नंतर त्यांच्या 2 लोकांच्या हे मिळून आल्या, बॉड्या मिळून आल्या. त्यात 10 लोकांना वाचवण्यात यश आलं होतं. सर्व समाजात बंधुत्व, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी आणि समाजात शांतता आणि मानवता निर्माण व्हावी या उद्देशानं जमात-ए-इस्लामी हिंद या संघटनेच्या वतीनं 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान शांतता आणि मानवता अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज जालना शहरात या संघटनेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. शहरातल्या विविध मार्गांवरून निघालेल्या या शांतता रॅलीत शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या घोषणा दिल्या. देशातल्या सर्व भागांमध्ये शांतता आणि बंधुता नांदावी या उद्देशानं या अभियानाचं आयोजन करण्यात आल्याचं संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर खालिद मोहसिन यांनी सांगितलं. आज इस रैली के जरिए जालना वासियों को ये पैगाम देना चाहती है कि अमन और इंसानियत इस भारत की पहचान रही है और इसको बाकी रहना चाहिए. ये रैली पूरे भारत में चलने वाली 21 अगस्त से 4 सितंबर जो मुहिम है, अमन और इंसानियत मुहिम, उसका एक हिस्सा है. ऐसे बहुत सारे कार्यक्रम पूरे भारत में चल रहे हैं. उसी का एक हिस्सा आज जालना की ये रैली भी है. 1.5 दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी पोवाडे, शाहिरी, लोकनाट्य, कथा, कादंबऱ्या, नाटकं, कथासंग्रह या साहित्याची निर्मिती केली. त्यांच्या साहित्यातले नायक नायिका म्हणजे आपणच आहोत अशी जाणीव होते. त्यांचे साहित्य म्हणजे हजारो वर्ष अन्याय आणि अज्ञानात खितपत पडलेल्या समाजासाठी क्रांतीची मशाल आहे असं मत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोकळे यांनी कोल्हापुरात व्यक्त केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त बहुजन रयत परिषदेच्या वतीनं आयोजित व्याख्यानात त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील विद्रोह या विषयावर विवेचन केलं. अध्यक्षस्थानी बहुजन रयत परिषदेचे राज्याध्यक्ष राजीव आवळे हे होते. गणरायाच्या आगमनाची तयारी हळूहळू वेग घेत असतानाच मूर्तिकार आपापल्या कलाकृतींवर साथ चढवण्यात मग्न आहेत. ओम क्रिएशन ट्रस्टच्या पुढाकारानं मुंबईत काही गतिमंद व्यक्ती आणि मुलांनी गणपतीच्या पर्यावरणपूरक मूर्ती साकारल्या आहेत. 9 इंचापासून 24 इंच उंचीच्या या शाडूच्या मूर्तींचं विसर्जन केल्यानंतर पर्यावरणाला हानी पोचत नाही. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या महिलांनी तयार केलेली तोरणं आणि इतर शोभेच्या वस्तूही कार्ड, पेपर आणि कापड यांच्या सहाय्यानं तयार करण्यात आल्या आहेत. सणांच्या माध्यमातून
समाजातल्या सर्व घटकांना सामावून घेण्याचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या अनेक जिल्ह्यात गंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. गंगेला आलेल्या पुरामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर उत्तर प्रदेशात यमुना नदीनंही उग्ररूप धारण केलं आहे. पुराच्या गंभीर स्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्त भागात बचावकार्य जोमानं सुरू आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पूरग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्राकडून संपूर्णपणे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पूरग्रस्त भागात मदत कार्यासाठी केंद्र सरकारकडून एनडीआरएफची 10 पथकं पाठवण्यात आली आहेत. या पथकांनी आतापर्यंत पूरग्रस्त भागातून 14,000 नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही या संदर्भात पंतप्रधानांची भेट घेऊन केंद्र सरकारकडून मदतीची मागणी केली. पंतप्रधानांनीही नितीश कुमार यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे. हवामान. नांदेड, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग इथे पाऊस झाला. येत्या 36 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 29, किमान 24. नागपूर 33 आणि 24. पुणे 28 आणि 21. औरंगाबाद 29, 22. नाशिक 27, 22. कोल्हापूर 27, 21. रत्नागिरी 29, 24. सोलापूर 33, 22. आणि अमरावती 29 आणि 20. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि बांगलादेशला जोडणाऱ्या आकाशवाणीच्या मैत्री वाहिनीचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शुभारंभ. दहशतवादाच्या उच्चाटनासाठी संपूर्ण जगानं एकत्रित येण्याची गरज, राजनाथ सिंह. देशभरातल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सामूहिक राष्ट्रगीतानं याद करो कुर्बानी कार्यक्रमाचा समारोप. प्रसार माध्यमांनी भडक वार्तांकन न करता जबाबदारी आणि विश्वासार्हतेचं भान बाळगावं, व्यंकय्या नायडू. महाराष्ट्र तेलंगणा राज्यादरम्यान मेडीगट्टा धरणाबाबत सामंजस्य करार, राज्यातल्या एकाही गावाचं विस्थापन नाही. राज्यातल्या विमान वाहतुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रीय नागरी हवाई मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार. दाऊद इब्राहिमचे पाकिस्तानातले 6 पत्ते खरे असल्याची संयुक्त राष्ट्रसंघाची माहिती. आणि उत्तर भारतातल्या अनेक राज्यात पूरस्थिती गंभीर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांचं बचाव कार्य सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.